मध्ये तुम्ही जर हे युद्ध पाहिलं असतं तर तुम्ही पण चाबीची गाडी बंद करून पाहायला आलेच असते म्हटलं भाऊ. पण हे सर्व कधी कुठं कसं झालं चला न सांगतो, तोपर्यंत घ्या तुम्ही मला फॉलो करून. तर मंडळी तुम्हाला तर माहितच आहे, मी आलतो बैरम जत्रेत आलो आणि बैरम बाबाचे दर्शन घेतले नाही असं थोडी होऊ शकते. मंदिरात जायला निघालतो पण एवढी गर्दी, अरे बाप रे बाप. मी तुम्हाला सांगतो मंडळी, मी जत्रा सुरू व्हायच्या पहिले आलो होतो तेव्हाचा हा नजारा. मंदिरात नो गर्दी, पायऱ्या एकदम रिकाम्या. आता मायले लेकरूस काय स्वतःचा जीव स्वतःला भारी. पण मंदिराच्या परिसरातच चालू होतं नृत्य. पण नेमकं हे नृत्य आहे तरी कोणतं कमेंट करून सांगा बरं, जेणेकरून मला आणि बाकीच्यांना पण माहित पडलं पाहिजे की नृत्य आहे तरी कोणतं. आणि मग मी मंदिरातून खाली आलो आणि तेवढ्यातच मला माहित पडते की बैरम मध्ये शंकरपट चालू आहे. मग तसाच 420च्या स्पीडनं मैदानावर आलो तर बैलांची धावपळ चालू होती. एवढ्या स्पीडनं पळत होते बैल का विचारू नका. आता हेच पहा ना, कोणती जोडी 6 सेकंद मध्ये तर कोणती जोडी 7 सेकंद मध्ये येत होती. अरे बाप रे बाप, खतरनाक. मीनं तर पहिली बार देखाय ऐसा बैलपट. आणि तुम्ही पण इथं हजर होते काय सांगा बरं. मग पट पाहून घराकडे निघालतोच तर भाऊ ट्रॅफिक, आणि त्या ट्रॅफिक मध्ये भांडण कायच्या बद्दल झालं हे तर माहित नाही, पण भांडणं झाले. कसं आहे ना भाऊ, जत्रेचा दिवस, हजारोची गर्दी आणि त्यात एकच रस्ता, ट्रॅफिक तर होणारच ना. जत्रा फक्त उत्सव नाही, थोडा संयम ठेवला तर ती आठवण बनते. नाहीतर असा ट्रॅफिक जाम आणि त्यात भांडणं मग झालं. तुमच्या इकडे पण असं होते का? खरं बोल नका, थेट कमेंट करा.